भाजपमध्ये नाराजी धुमसते। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची 2 वर्ष आधी तयारी करणाऱ्या भाजपला पालघर लोकसभेसाठी उमेदवार देता येत नाही अशी परिस्थिती आहे। विशेष म्हणजे लोकसभेसाठी मैदानात उतरल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि जिल्ह्यातील नागरी सोयी सुविधांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी भाजपकडे काहीच नाही। मोदी आणि केंद्र सरकारच्या कोणत्या कामावर मतं मागायची अशी परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत नाद नसलेले नाणं म्हणजेच राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीचा प्रदीर्घ काळ कार्यकर्त्यांसमोर प्रस्ताव ठेवला जात आहे। दुसऱ्या बाजूला नेत्यांच्या निर्णयात अनिश्चितता आहे। कदाचित ठाकूरांच्या उमेदवारीचाही प्रचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे। या एकूण परिस्थितीत पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष व्यक्त होत आहे। या संदर्भातील तपशील पाहू। पालघर लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने केंद्रातील काही मंत्री पालघर लोकसभेत प्रवासासाठी पाठवले। भाजपच्या मंत्र्यांनी पालघरचा दौरा केला। केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह, शिवाय प्रत्यक्ष निवडणुकीसाठी असलेला 2 वर्षांचा कालावधी, यामुळे भाजप पालघर लोकसभेसाठी विकासाचं व्हिजन तयार करेल। शिवाय केंद्र आणि राज्यातील योजनांचा आढावा घेऊन पाठपुरावा करेल। यातून भाजपबद्दल संपूर्ण पालघर लोकसभेत सहानुभूती निर्माण होईल आणि राजकीय पटलावर भाजपला पालघर लोकसभा जिंकण्याचा महामार्ग तयार होईल असे संकेत त्यावेळी मिळत होते। परंतु पालघर लोकसभेच्या बाबतीत राज्य स्तरावरील केंद्र स्तरावरील नेत्यांचं चुकलेलं धोरण भाजपसाठी राजकीय अडचण बनत आहे। जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या संदर्भात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी कधीच पाठपुरावा केला नाही। केंद्रीय मंत्र्यांचं संपूर्ण लक्ष लाभार्थ्यांचा शोध घेणारा होता। जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्या असत्या तर काही लाख लाभार्थी भाजपला उपलब्ध झाले असते आणि त्या लाभार्थ्यांकडून भाजपबद्दल सहानुभूती व्यक्त झाली असती। हे चित्र स्पष्ट दिसत असतानाही केंद्रीय मंत्र्यांनी शेवटपर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमधील घोटाळ्याबद्दल कधीच लक्ष घालून त्यात सुधारणा करण्याची भूमिका घेतली नाही। राज्य स्तरावरील भाजपने, जिल्हा स्तरावरील भाजपने गरीब आदिवासींना जल जीवन योजनेच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे अशी कधीच भूमिका घेतली नाही। या व्यतिरिक्त अद्ययावत आणि प्रशस्त अशा जिल्हा कार्यालयातून खरंच गरीब कष्टकरी, आदिवासी, शेतकरी, बागायतदार यांचे प्रश्न सुटतायत का? अधिकारी सेवा म्हणून काम पाहतोय का? हे पाहण्याची भूमिका राज्य स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील भाजपने कधीच बजावली नाही। जिल्ह्यातील आदिवासींचे रोजगार हमी योजनेतील मजुरीचे काही कोटी रुपये देणं बाकी आहे, त्यावर भाजप कधी भूमिका घेऊ शकली नाही। आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि भरडईच्या घोटाळ्यावर जिल्ह्यातील भाजप कधीच बोलले नाही। शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर, बागायतदारांच्या विम्याच्या प्रश्नावर, चिकूच्या हमीभावाच्या प्रश्नावर, आदिवासींच्या स्थलांतराच्या प्रश्नावर, बेकायदा बांधकामांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या हरित वसईच्या मुद्द्यावर वसईचे आयुक्त अनिल कुमार पवार आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्या लुटारू कारभारावर भाजपने कधीच भूमिका घेतली नाही। लोकसभेचा उमेदवार जाहीर करायला भाजपकडून विलंब होत असताना भाजपकडे पालघर लोकसभेसाठी, पालघरमधील आदिवासींसाठी आणि एकूण पालघर लोकसभेच्या विकासासाठी सध्या तरी भाजपकडे कोणताही मुद्दा नाही। अशा परिस्थितीत भाजपच्या नेत्यांची बदलती आणि अनपेक्षित भूमिका भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण करत आहे। 2 वर्षांपूर्वी लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने लोकसभा जिंकण्याच्या दिशेने निघालेला भाजपचा कार्यकर्ता पालघर लोकसभेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिशाहीन आणि निष्क्रिय आहे। त्यात भाजपच्या नेत्यांच्या बदलत्या भूमिकेने भर पडत आहे। राजेंद्र गावित म्हणजे न वाजणारं नाणं अशी परिस्थिती आहे। पालघर जिल्ह्यातील युवक युवती, सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक यासह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राजेंद्र गावितांना तीव्र विरोध आहे। अशा वेळी भाजपचे नेते राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला दुजोरा देत आहेत। दुसऱ्या बाजूला कदाचित हितेंद्र ठाकूरांच्या उमेदवाराचाही जिंकण्यासाठी प्रचार करावा लागेल असाही मुद्दा पुढे येत आहे। या एकूण परिस्थितीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि तीव्र असंतोष धुमसत आहे। यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।